नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नमो शेतकरी योजना आणि पी-एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 6,000, 8,000, 12,000, 10,000 असे पैसे जमा झालेले आहेत. तर हे पैसे कसे जमा झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये मिळाले नाही, तर अशा शेतकऱ्यांना का 4,000 रुपये मिळाले नाही याची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 2 आणि 3 हे हप्ते तुम्हाला मिळाले नसतील तर त्याचं मुख्य कारण काय आहे हे देखील तुम्हाला पाहणं फार गरजेचं आहे. आणि पी-एम किसान योजनेचा तुम्हाला 16वा हप्ता मिळाला नसेल ते देखील पाहणं खूप गरजेचं आहे. तर पी-एम किसान योजनेअंतर्गत आता या योजनेमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत, अनेक नियम अटी लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आधार सीडिंग असेल, त्यानंतर तुमचं बँक खातं आधारशी लिंक असणं गरजेचं आहे, KYC करणं गरजेचं आहे. अशा शेतकऱ्यांना जे काही पी-एम किसान योजनेचा 16वा हप्ता आहे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा मिळालेला नाही. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेचे आणि पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर त्यांना काय करायचं आहे, तर आपल्या जवळील CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा सेंटर या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी जाऊन KYC करायची आहे. जर बँक खाते लिंक नसेल तर बँक खाते तत्काळ करून घ्यायचे आहे. तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि त्यानंतर पी-एम किसानचा हप्ता जो आहे हा मिळेल. आणि असे अनेक शेतकरी आहे, अशा शेतकऱ्यांना जे आहेत तर 6,000 ऐवजी 8,000, 10,000 किंवा 12,000 असे देखील मिळालेले आहेत. तर याचं मुख्य कारण म्हणजेच ज्या शेतकऱ्यांची KYC त्याचबरोबर आधार सीडिंग बँक जे काही लिंक आहे आधारशी हे केलेलं नाही. त्यानंतर त्यांनी केलं, त्यानंतर त्यांना जे काही राहिलेले सर्व हप्ते होते हे त्यांना एकत्र त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे. त्यामुळे त्यांना हे हप्ते एवढी रक्कम ती मिळालेली आहे. आणि आताच मुख्य कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तर त्यासाठी देखील तुम्हाला KYC असणं गरजेचं आहे. आणि पी-एम किसानसाठी देखील KYC बँक आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती क्लिअर जर तुमची असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. जर हप्ता मिळाला नसेल किंवा कोणत्या बँक खात्यात जातो आहे हे देखील तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तर अशाच कामाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.